तर आता आपण बघणार आहोत ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी शब्दावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की पोटेन्शियल एनर्जी बद्दल आपल्याला माहित आहे. पोटेन्शियल एनर्जी कशावरती डिपेंड असते? हाईट वरती. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू mgh. आता बघा ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मध्ये आपण g चा रिलेशन आपण h सोबत बघितलेला आहे. काय? तर g इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1 बाय r. r इज नथिंग बट h. h म्हणजे काय? तर रेडियस ऑफ अर्थ होता. ठीक. आता आपण mgh मध्ये आपण रेडियस ऑफ अर्थ काय करतो? रेडियस ऑफ अर्थ आपण मोजत नाही, आपण रेडियस ऑफ अर्थच्या पुढे मोजतो. काय मोजतो? रेडियस ऑफ अर्थच्या पुढे मोजतो. h. h म्हणजे काय? हे अर्थ आहे, ही रेडियस आहे. तर आपण इथून इथपर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो आपण मोजत असतो mgh मध्ये. पण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मध्ये होते काय? तर ऍक्च्युअल मध्ये काय होते याच्यामध्ये? बघा, m मास आपला काय राहतो? कॉन्स्टंट आहे. g आणि h जसा जसा माझी हाईट वाढत जाणार, जसा जसा माझी हाईट h वाढत जाणार, तसा तसा माझी g काय होत जाणार? कमी होत जाणार. आपल्याला आपण हा बघितलेला आहे ग्रॅव्हिटीचा म्हणजे g इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय? तो 1 बाय r स्क्वेअर होता. ठीक. जेव्हा आपण फॉर्म्युला काढतो तो 1 बाय r स्क्वेअर किंवा 1 बाय r. तर आपला काय होता? तो 1 बाय r स्क्वेअर होता. ठीक. काय? ते इनवर्सली प्रोपोर्शनल टू म्हणजे काय? आता आपली r जर r वाढला तर g कमी होत आहे. इथे काय होत आहे? माझा h वाढत आहे. h वाढत आहे म्हणजे काय होत आहे? माझा g कमी होत आहे. आता बघा, हा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचे काय आहे? 3 पॉइंट आहे. आपण 3 पॉइंट काढू. 3 पॉइंट कुठले काढायचे? तर बघा, आपली एक पृथ्वी नाही, अर्थ आहे. ठीक. इथं h आहे. हा जो डिस्टन्स आहे हा इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी. ठीक आहे. तर बघा, ऍट इन्फिनिटी वरती आपलं h काय राहील? h इन्फिनिटी राहणार, पण माझं g काय राहणार? 0 होऊन जाणार. कारण 1 बाय इन्फिनिटी म्हणजे काय होते? 0 होते. आणि g 1 बाय इन्फिनिटी स्क्वेअर म्हणजे काय होतं? 1 बाय 0 होऊन जाते. तर माझं काय येणार? पोटेन्शियल एनर्जी इथे काय असते? माझी 0 असते. कुठे? तर ऍट इन्फिनिटी माझी पोटेन्शियल एनर्जी काय असते? 0 असते. आता ग्रॅव्हिटेशनलचा पृथ्वी आहे, त्याची ग्रॅव्हिटेशनल कुठे ना कुठेतरी खतम होणारच आहे. जिथे मी हाईट h वाढवत गेलं तर एक पॉइंट असा होते की तिथून अर्थची ग्रॅव्हिटी चालू होते, अट्रॅक्ट करणं तो चालू करतो. समजा इथे 9.81 आहे. 9.81 सरफेस ऑफ द अर्थ असेल, तर इथे आपण म्हणूया 0.001. ठीक. ह्या पॉइंटच्या तिकडे गेलं, अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स कम्प्लिटली 0 होऊन जाते. इथून तो अट्रॅक्ट करणं चालू होऊन जाते. ठीक आहे. म्हणजे या पॉइंट वरती काय होतं? अर्थ काय करतो? खिचायला सुरुवात करून घेतो. ठीक. आताच बघा, खिचायला सुरुवात करतो. आता जेव्हा अर्थ इथून एखाद्या ऑब्जेक्टला खिचायला सुरू करतो तेव्हा त्याची h ची व्हॅल्यू काय होते? कमी होत जाते. कारण बघा, ऍट हाईट h इथून त्याची ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0.01 आहे. तो तिथून खिचायला सुरुवात करतो. हळूहळू हळूहळू खिचत असतो. हळूहळू h खिचत असतो म्हणजे काय? h ची व्हॅल्यू कमी होत आहे. आपण बघितलं की g 1 बाय r स्क्वेअर माझी हे जर व्हॅल्यू कमी होत आहे तर माझा g काय होतो? वाढत वाढत जातो. आणि ऍट दी सरफेस माझी काय राहणार? g ची व्हॅल्यू काय राहणार? 9.81 राहणार. काय राहणार? 9.81. म्हणजे बघा, इथं 0 होतं, याच्या इकडे 0 होता. आता इथे 0.001 आला. इथून हा इकडे काय असतं? माझा g ची व्हॅल्यू काय होत आहे? वाढत आहे. तर बघा, इथून ऑब्जेक्ट इथपर्यंत आणण्यासाठी आपण काही ना काही वर्क डन केला. आता इथून आपण वर्क डन करत आहोत का? नाही. इथून अर्थ जे आहे आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स मध्ये ऑब्जेक्ट स्वतःहून खिचत आहे.
म्हणजे हा वर्क करत आहे. कोण वर्क करत आहे इथे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथे वर्क करत आहे. म्हणजे काय, इथे हा वर्क करत आहे म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी. आपण बघितलं की वर्क काय असते, कन्झर्व असते. सॉरी, एनर्जी काय असते, कन्झर्व असते. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. ठीक. तर इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो इकडची पोटेन्शियल एनर्जीला ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये कन्वर्ट होत आहे. म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी लूज होत आहे, कमी 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 होत आहे. माझी पोटेन्शियल एनर्जीतून माझी कमी कमी होत आहे. आणि ग्राउंड वरती जेव्हा तो येतो तर हा डिस्टन्स इतका कमी होऊन जातो की इथे माझी पोटेन्शियल एनर्जी एकदम निगेटिव्ह होऊन जाते. त्याच्यामुळे आपण फॉर्म्युला काय लिहितो, पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच. इथे आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ होते आणि इथे एच म्हणजे हाईट असते. हाईट ऍट विच द ऑब्जेक्ट इज प्रेझेंट. ठीक आहे. इथे एम एम माहित आहे, मास ऑफ ऑब्जेक्ट झाला, मास ऑफ अर्थ, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक. तर या ठिकाणी काय होते, कमी डिस्टन्स वरती असलं किंवा ऍट द सरफेस ऑफ अर्थ किंवा एच ची व्हॅल्यू फारच कमी, 10 किलोमीटर जरी पकडत आपण काय होतं ते निग्लिजिबल होतं. आपण बघितलं की प्लेन 10 किलोमीटर वरती उडताय तर त्याची ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती इफेक्ट करत होता, तर निग्लिजिबल होता. तर तशा बाबतीत काय, आपलं पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह येणार. आलं लक्षात? इथे पोटेन्शियल एनर्जी आपली काय होती, 0 होती, कारण माझा काय होता, एच इन्फिनिटी होता आणि जी टोटली 0 होता. ठीक. इथे काय झालं, हा एक पॉइंट आला की एक असा पॉइंट आला की जिथे अर्थने ऑब्जेक्टला खिचायला सुरुवात केली, ज्याच्यामुळे इथे माझा वर्क 0 पेक्षा कमी कमी माझी पोटेन्शियल एनर्जी काय झाली, लूज होत गेली. काय होत गेली, पोटेन्शियल एनर्जी माझी लूज होत गेली. कशामध्ये लूज झाली, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये. कारण अर्थ स्वतःच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये याला खिचणं चालू केलं. आता खिचणं चालू केलं म्हणजे पोटेन्शियल एनर्जी लूज होत आहे. कसं, तर बघा एक टंकी आहे, पाण्याची टंकी. ठीक. हे टंकी आहे, इथे पोटेन्शियल एनर्जी आहे mgh आणि इथे जो आहे टॅप आहे, इथं पाणी पडतो. इथून जेव्हा खाली येते तेव्हा हा काय करतो, पोटेन्शियल एनर्जी लूज करतो आणि कशामध्ये कन्वर्ट होतो, कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होतो. आणि इथे पोटेन्शियल एनर्जी काय होऊन जाते, माझी 0 होऊन जाते आणि कायनेटिक एनर्जी काय होते, मॅक्सिमम. ठीक. तर अशा प्रकारे आपलं पोटेन्शियल एनर्जी ऍट द सरफेस ऑफ अर्थ किंवा ऍट मिनिमम हाईट काय असते, तर निगेटिव्ह मध्ये असते, जी एम एम अपॉन आर प्लस एच. ठीक. तर हा होता आपला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ठीक. की 0 टू इन्फिनिटी कसं आहे ते. ठीक. आता बघा, ऍट अ डिस्टन्स इन्फिनिटी आहे, एक ऑब्जेक्ट आहे इन्फिनिटी वरती, तर तो अर्थ आणि इन्फिनिटीच्या मध्ये अर्थची ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स काय राहणार, 0 राहणार. कसं, अर्थ आहे, अर्थच्या कक्षेमध्ये मून येत आहे, पण अर्थच्या कक्षेमध्ये व्हीनस येतो का, आपला नेपच्यून येतो का, युरेनस येतो का, नाही येत. कारण अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठे ना कुठे संपते. तर तशा ठिकाणी काय राहणार माझं, पोटेन्शियल एनर्जी ऍट इन्फिनिटी काय राहणार, 0 राहणार. मग एक असा पॉइंट येतो की जिथे अर्थ त्याचा ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स चालू होतो. एक असा पॉइंट येतो की जिथून अर्थचा ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स चालू होतो आणि तो त्याला काय करतो, खिचायला सुरुवात करतो. आणि हा ऑब्जेक्ट जो आहे क्लोजर टू क्लोजर मूव्ह होतो. म्हणजे काय, तो वर्क डन करत आहे, कोण, अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर्क डन करत आहे आणि पोटेन्शियल एनर्जी काय करतो, मी लूज करत आहे. पोटेन्शियल एनर्जी काय करता, लूज करत आहे. आणि एक पॉइंट असा येतो, ठीक आहे, ऍट स्मॉल हाईट किंवा ऍट अ सरफेस ऑफ अर्थ. ठीक. ऍट स्मॉल हाईट एक पॉइंट असा येतो की जिथे माझी पोटेन्शियल एनर्जी जी आहे पूर्णपणे ड्रॉप होऊन जाते आणि ती काय जाते, निगेटिव्ह मध्ये चालली जाते. म्हणून आपण काय केला, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच असं घेतलेलं आहे. आलं लक्षात? आता आपण बघत आहोत एस्केप वेलोसिटी. ठीक. तर एस्केप वेलोसिटी, एस्केपचा अर्थ आपल्याला माहितच आहे की पळून जाणे.
ठीक आहे, एखादी दुर्घटना वगैरे होते तेव्हा आपण म्हणतो एस्केप हा शब्द वापरतो. आता एस्केप आणि वेलॉसिटी, ठीक आहे, कुठल्या वेलॉसिटीने आपण एस्केप करू शकतो? काय तर पृथ्वीची गुरुत्वाकर्षणची कक्षा जे आहे, ठीक आहे, जिथपर्यंत अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इन्फ्लुएन्स असते त्याला कुठल्या वेलॉसिटीने आपण पार करू शकतो? आता बघा, की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे F, ठीक, आपल्याला माहित आहे R, ठीक. तर आपण काय केलं, R ची व्हॅल्यू जर मी वाढवत नेली, R ची व्हॅल्यू वाढवत नेली, F ची व्हॅल्यू काय होणार? कमी कमी होत जाणार. म्हणजे काय, माझी R ची व्हॅल्यू वाढली तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ठीक आहे, अर्थची जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे जो आकर्षित करू शकतो ते कमी कमी होत जाणार. ठीक आहे, तर हे आपल्याला कन्सेप्ट आपण हे बघितलेलंच आहे. तर आता बघा, त्या कन्सेप्ट वरून आपण एस्केप वेलॉसिटी कशी काय काढू? तर आता न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आहे. न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन मध्ये काय बघितलं की v² = u² + 2as. बघा, एखादी वस्तू आपण पृथ्वीवरून फेकत आहोत, ठीक आहे, एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय, तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर मला एखादी वस्तू फेकायची आहे. तर मी एखादी वस्तू जर इथून फेकली, समजा मी इथून 10 च्या स्पीडने एक बॉल फेकला, 10 मीटर पर सेकंडच्या स्पीडने बॉल फेकला, तर तो काय झाला, इथून हा ग्राउंड आहे, इथून मी बॉल फेकला, इथून मी 10 च्या स्पीडने बॉल फेकला, तर माझा कितपर्यंत गेला, समजा तो 100 मीटर गेला, 100 मीटर वरती गेला. मी तोच जर मी 25 च्या स्पीडने फेकला, 25 च्या स्पीडने फेकला, तर तो काय झाला की 1000 मीटर गेला बॉल. कुठे? वरती गेलो. कारण अर्थ काय करतो, अट्रॅक्ट करतोय, तो वरती जात आहे, अर्थ खाली खाली खिचत आहे. एक पॉइंट असा येतो की इथे इनिशियल वेलॉसिटी इथे 10 मीटर पर सेकंड होता, फायनल वेलॉसिटी इथे 0 होऊन जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करतो, तो खाली पडायला सुरुवात होऊन जाते बॉल. मी 25 च्या स्पीडने गेलो, तो 1000 मीटर. आता बघा, मी हेच जे आहे, मी काय केलं की 1000 मीटर पर सेकंडच्या स्पीडने फेकला बॉल. किती? तर 1000 मीटर पर सेकंडच्या स्पीडने फेकला. तसंच आपली एस्केप वेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंड आहे. आपण ते काढू. आता आपण सपोज करत आहोत, सपोज मी 1000 मीटर पर सेकंडच्या स्पीडने फेकला बॉल. तो बॉल या स्पीडने गेला की तो पृथ्वी एक हाईट पर्यंत पोहोचला. कुठल्या? एक हाईट h पर्यंत पोहोचला, जिथे अर्थ ग्रॅव्हिटेशनल म्हणजे हा फोर्स काय असतो इथे, 0. काय? h, माझा h इतका वाढला, इतका माझा r वाढला. r म्हणजे हा h इथे. ठीक आहे, कन्फ्युज नका होऊ, मी इथे r लिहून टाकतो. ठीक, एक r इथपर्यंत मी माझा हाईट वाढला की तिथे माझा f ची व्हॅल्यू काय झाली, 0 झाली. f ची व्हॅल्यू केव्हा 0 होणार, जेव्हा माझा 1/∞ उत्तर येणार. 1/∞ म्हणजे काय, तर 0. 1/∞ 0 असते. म्हणजे काय, ऍट अ डिस्टन्स ऑफ इन्फिनिटी माझा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय राहतो, 0 राहतो. काय राहतो, 0 राहतो. तर मला अशा स्पीडने बॉल फेकायचा आहे. कशा? अशा स्पीडने बॉल फेकायचा आहे की तो कुठे जाणार, ऍट अ डिस्टन्स ऑफ इन्फिनिटी रीच होणार, जिथे काय होणार, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय होणार, 0 होऊन जाणार. आणि त्या स्पीडने जर मी बॉल फेकला, अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स जो आहे, पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षेच्या एकदा तो बाहेर गेला की ती झाली माझी एस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे ज्या व्हेलॉसिटीने मी बॉल फेकत आहोत त्या व्हेलॉसिटीने तो बॉल काय करतो की पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षेला तो आर पार खिचून चालला. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेला तो पार केला. त्यालाच व्हेलॉसिटीला काय म्हणतात, एस्केप व्हेलॉसिटी. न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन v² = u² + 2as. ठीक आहे, इथे इनिशियल वेलोसिटी आपली काय असते, मॅक्सिमम असते. कारण की काय, फायनल वेलोसिटी काय आता माझी 0 होत आहे. फायनल वेलोसिटी काय आता माझी 0 होत आहे. इनिशियल वेलोसिटी काय करतो मी, मॅक्सिमम देतो. 10, 25 इथं 1000 ची दिली. ठीक, तर हे काय करत आपण, हा 0 घ्यायचा. काय घ्यायचा, हा आपला 0 घ्यायचा. फायनल वेलोसिटी 0. आता u², आता हा इथं मायनस g कसा आला, a म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मायनस कसा आला, आपल्याला माहित आहे, कुठलीही वस्तू जर वरती जात आहे, अर्थ त्याला खाली पुल करतोय. कुठलीही वस्तू वरती जात असताना अर्थ त्याला खाली पुल करतोय. म्हणजे काय, ऍक्सेलरेशन माझी खाली दिसत आहे, वेलोसिटी काय वरती आहे. तर माझी डायरेक्शन काय चेंज आहे, त्याच्यामुळे इथे निगेटिव्ह साइन आला. ते जर सेम खालच्या दिशेने असतात काय असतात, पॉझिटिव्ह असतात. त्याच्यामुळे काय, तर u² हा 2g इकडे टाकला, s = u² / 2g. ठीक आहे,
आता हे कसं आलं, इतकी छोटी गोष्ट तुम्हाला सांगायची गरज पडली नाही पाहिजे, कारण तुम्ही 10वीत आहात, तुम्ही 9वीत आणि मॅथचे गणित असो किंवा कुठलेही गणित असो तुम्ही असे सॉल्व्ह केलेले आहे. ठीक आहे. तर एक असा पॉइंट येतो की तिचे एस्केप वेलोसिटी काय होतो, 0 होऊन जातो. कुठे? ऍट अ डिस्टन्स ऑफ व्हॉट, इनफायनाइट. तर त्याला काय म्हणतात, एस्केप वेलोसिटी. ठीक आहे. टू फ्री फ्रॉम, इथून काय होतो तो, फ्री फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल काय, फ्री फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल काय, तर इन्फ्लुएन्स किंवा याला म्हणू शकतो की फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पासून काय होतो तो, फ्री होतो. कुठे? ऍट अ इनफायनाइट डिस्टन्स. ठीक. तर हा होता आपला एस्केप ऑफ वेलोसिटी. आता आपण बघूया लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी नुसार आपण एस्केप वेलोसिटीची काय काढूया, किंमत काढूया. एस्केप वेलोसिटीची काय काढणार आहोत, किंमत काढणार आहोत. आता त्याच्यासाठी आपण ऑन सरफेस आणि ऍट इनफायनाइट डिस्टन्स. कसं, ऑन सरफेस ऑफ अर्थ ऍट इनफायनाइट डिस्टन्स फ्रॉम अर्थ. ठीक आहे. इनफायनाइट डिस्टन्स फ्रॉम अर्थ. आता आपण काय करू, अरे बापरे, पेन चूज करू का, नाही. आता आपण काय करू, कायनेटिक एनर्जी. टोटल एनर्जी म्हणजे काय, तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, तर टोटल एनर्जी. ठीक. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू काय, हाफ एम व्ही स्क्वेअर. आता इथे कुठली वेलोसिटी आहे, एस्केप वेलोसिटी आहे. काय इथे एस्केप वेलोसिटी आहे. आणि पोटेन्शियल एनर्जी काय राहणार, तर आपलं तेच जी एम एम अपॉन आर. इथे मी एच घेतला का, नाही, कारण की ऑन सरफेस आहे. माझा हाईट काय आहे तिथे, एच काय आहे तिथे, 0 आहे. ऑन दी सरफेस ऑफ अर्थ एच ची व्हॅल्यू काय आहे, माझी 0 आहे. त्याच्यामुळे मी इथं एच घेतलेला नाही. तर माझी काय येणार, टोटल एनर्जी किती येणार, टोटल एनर्जी किती येणार, तर हाफ एम व्ही एस्केप स्क्वेअर, वेलोसिटी एस्केप स्क्वेअर. ठीक आहे. मायनस जी एम एम अपॉन आर. आलं लक्षात, पेन तर फिका चालायला लागणार भाऊ. ठीक. आता बघूया आपण ऍट इन्फायनाइट डिस्टन्स. ऍट इन्फायनाइट डिस्टन्स म्हणजे काय, तर कायनेटिक एनर्जी 0. ठीक. ऍट इन्फायनाइट डिस्टन्स माझी कायनेटिक एनर्जी काय असते, 0 असते. ठीक. आता बघूया पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आता मायनस जी एम एम अपॉन आर. इथं काय करायचं आहे आपल्याला, आर प्लस एच करायचं आहे. म्हणजे माझी हाईट काय आहे, ऍट इन्फायनाइट डिस्टन्स आहे. माझं काय आहे, 1/∞ म्हणजे काय आहे, 0 आहे. तर काय माझा जी एम एम अपॉन आर प्लस इन्फिनिटी म्हणजे काय येणार माझं, हा 0 येणार. जेव्हा माझी पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, ते पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर होणार का, नाही. त्याच्यामुळे माझी कायनेटिक एनर्जी काय राहणार, 0 राहणार. माझी जेव्हा पोटेन्शियल एनर्जी, तर बघा कायनेटिक एनर्जी कसं असते, की पोटेन्शियल एनर्जी आपण बघितलं की घराच्या टंकीमध्ये आपण पाणी भरलं, पाणी खाली येतं अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ व्हॉट, पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट इनटू कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे. आता इथे माझी पोटेन्शियल एनर्जी 0 आहे ऍट इन्फायनाइट डिस्टन्स. तर कायनेटिक एनर्जी काय राहणार माझी, 0. तर माझी टोटल एनर्जी काय राहणार, टोटल एनर्जी काय राहणार माझी, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी 0 राहणार. आलं लक्षात. टोटल एनर्जी माझी कायनेटिक एनर्जी सॉरी ऍट इन्फायनाइट डिस्टन्स टोटल एनर्जी काय राहणार माझी 0 राहणार. कुठे, टोटल एनर्जी ऑन सरफेस. ठीक आहे. आपली एनर्जी काय कंजर्व आहे. टोटल एनर्जी ऑन सरफेस इज इक्वल्स टू टोटल एनर्जी ऍट इन्फिनिटी. टोटल एनर्जी ऑन सरफेस आपण बघितलं होतं, काहीतरी व्हॅल्यू आली होती. टोटल एनर्जी ऑन सरफेस ऍट इन्फिनिटी काय बघितलं होतं, 0 आली होती. त्याच्यामुळे हे 0 इकडे असू द्या, 0. आपली टोटल एनर्जी ऑन सरफेस काय होती, हाफ एम व्ही स्क्वेअर, ओ माय गॉड, व्ही स्क्वेअर मायनस जी एम एम अपॉन आर आलं होतं. ठीक. आता ही व्हॅल्यू मी इथे टाकतो, हाफ एम व्ही स्क्वेअर इक्वल्स टू जी एम एम अपॉन आर. ठीक आहे. तर हा इथे व्ही स्क्वेअर इक्वल्स टू हा एम आणि एम काय झाला माझा, कॅन्सल झाला. एम आणि एम, हा एम जर मी खाली नेला तर डिवाइड मध्ये जातो, तर काय झाला तो कॅन्सल झाला. म्हणजे काय 2 जी एम बाय
आर. ठीक. आता बघा माझी स्मॉल जी ची व्हॅल्यू काय आहे? स्मॉल जी ची व्हॅल्यू काय आहे? जी एम अपॉन आर स्क्वेअर आहे. काय माझी स्मॉल जी ची व्हॅल्यू? जी एम अपॉन आर स्क्वेअर. आपण बघा काय करू, व्ही इक्वल्स टू स्क्वेअर आहे तर हे काय येणार? अंडर रूट मध्ये येऊन जाणार. अंडर रूट मध्ये आला, हा स्क्वेअर मी हटवून टाकला. आता मल्टिप्लाइड बाय काय करायचा? आर आर करायचा आहे. तर मल्टिप्लाइड बाय मी आर केला, मल्टिप्लाइड बाय आर केला. तो का 2 एम बाय आर स्क्वेअर. जी एम बाय आर स्क्वेअर जर मी हे केलं, बघा जी एम बाय आर स्क्वेअर. जी एम बाय आर स्क्वेअर काय येते माझं? जी येते. तर 2g आणि हा आर काय असता? जशाच तसा उरला. आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. आता एस्केप वेलोसिटी आपली काय चालू? एस्केप वेलोसिटी ESC एस्केप वेलोसिटी म्हणजे काय? अंडर रूट ऑफ 2 into 9.81 into 6.4 into 10 to the power किती येणार? 10 to the power 6 येणार. ठीक आहे. तर याचा व्हॅल्यू काय येते माझी? 11.2 किलोमीटर पर सेकंद. हे काय झाली माझी? एस्केप वेलोसिटी झाली. म्हणजे एखादी वस्तू जर मी या स्पीडने फेकली, एखादी वस्तू जर मी 11.2 किलोमीटर पर सेकंदने फेकली तर काय होणार? ती जी वस्तू आहे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाणार. एकदा की ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर गेली का मग तिला पृथ्वीवर आणणं मुश्किल नाही, नामुमकिन आहे. आणण्यासाठी काय करायला लागेल? त्याच्यावरती वर्क डन, त्याला एनर्जी द्यायला लागेल. ठीक आहे. जे सॅटेलाइट जातात आपले, नासाचे जातात की आपले इस्रोचे जातात, वेगवेगळ्या ग्रहांवरती जातात, तर ते जे आहे पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढण्यासाठी ते जे आहे या वेलोसिटीने ते उड्डाण होते त्यांचं. किती? ते या स्पीडने ते एस्केप होऊन जातात. आलं लक्षात? याच्यापेक्षा जर कमी स्पीड असेल तर ते पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा पार करू शकत नाही. इथे आपला एस्केप वेलोसिटी खतम झाला. आता पेज नंबर 11 वरती जर आपण एस्केप वेलोसिटीचं बघितलं तर त्याच्या बाजूला एक सॉल्ट एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये आपण एस्केप वेलोसिटी ऑफ काय काढत आहोत? मून काढत आहोत. एस्केप वेलोसिटी बघा, एस्केप वेलोसिटी ऑफ अर्थचा आपण काय बघितलं होता? अंडर रूट ऑफ 2gr. ठीक आहे. ते अर्थ साठी होता. जर एखाद्या प्लॅनेटची जर एस्केप वेलोसिटी काढायची असेल तर आपण हा जी ची व्हॅल्यू आणली होती मल्टिप्लाइड बाय आर मल्टिप्लाय करून. तर इथे काय करायचं? ते आर बाय आरचा जो आपण खालचा इक्वेशन होता मल्टिप्लाइड बाय आर आणि डिवाइडेड बाय आर केला, ते नाही करायचं. त्याच्या अगोदरचा जो इक्वेशन होता 2gm बाय आर. ठीक. तर हाच इक्वेशन ठेवायचा. ठीक. ऍक्च्युअली तो एस्केप वेलोसिटीचा हा कॉमन फॉर्म्युला आहे. अर्थ साठी आपण हे करून टाकलं. ठीक आहे. अर्थची व्हॅल्यू काढण्यासाठी याच्याने पण आपण अर्थची एस्केप वेलोसिटी काढू शकतो. ठीक. आता हा फॉर्म्युला मध्ये एस्केप वेलोसिटी ऑफ व्हॉट? मून. एस्केप वेलोसिटी ऑफ मून 2 into 6.67 into 10 to the power minus 11 into mass of moon 7.34 into 10 to the power 22 divided by काय केलं? तर आपण 1.74 into 10 to the power 6. हे जर उत्तर काढलं तर याचं उत्तर काय निघते आपलं? 2.37 किलोमीटर पर सेकंद. एवढं काय निघते माझं? उत्तर निघते. म्हणजे काय? तर एस्केप वेलोसिटी ऑफ अर्थ काय होती? 11.2 किलोमीटर पर सेकंद आणि एस्केप वेलोसिटी ऑफ मून काय? तर 2.37 किलोमीटर पर सेकंद. हे काय? एस्केप वेलोसिटी ऑफ मून. एस्केप वेलोसिटीचा कॉमन फॉर्म्युला 2gm बाय आर स्क्वेअर. ठीक आहे. याच्यामध्ये जरी आपण इथे जी ची व्हॅल्यू 6.67 मास ऑफ अर्थ टाकला की 6.4 into 10 to the power 22 kg. ठीक. आणि 24 kg येते. आणि रेडियस ऑफ अर्थ जर टाकला मी 6.4 into 10 to the power 6 तर मला काय येणार? व्हॅल्यू 11.2 उत्तर येतो त्याचा. ठीक आहे.